राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उद्या वाढदिवस आहे। ते उद्या मुंबईत असणार आहेत, म्हणून आज राजधानी नवी दिल्लीमध्ये पक्षाचे खासदार आणि दिल्ली प्रदेशच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। खासदार निलेश लंके आहेत माझ्यासोबत, ते स्वतः होते केक कापायला। साहेबांना शुभेच्छा दिल्या तुम्ही उद्या नाही येत म्हणून। दरवर्षी साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक प्रेरणा दिवस म्हणून आम्ही त्या दिवसाकडे पाहतो। आणि आज साहेबांचा वाढदिवस, संसदीय अधिवेशन चालू आहे। बऱ्याच वेळा अधिवेशनाच्या कालखंडामध्ये साहेब दिल्ली या ठिकाणीच वाढदिवस साजरा केला जात असतो, पण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर उद्या मुंबईमध्ये साहेब असल्याच्या कारणामुळे आम्ही सर्व खासदार या ठिकाणी साहेबांचा आज वाढदिवस केला। त्याचबरोबरीने दिल्ली राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते। त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत। साहेबांचा आज वाढदिवस तुम्ही सगळ्यांनी केला, पण काल साहेबांच्या निवासस्थानी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आलेले होते, त्यांनीही साहेबांना शुभेच्छा दिल्या। वेगळ्या पक्षाचे नेते आहेत, पण ते साहेबांना शुभेच्छा द्यायला काल आले। शेवट पक्ष कुठला काय यापेक्षा ते पवार साहेबांचा परिवार आहे आणि कुटुंब आहे। कुटुंबात आपण प्रत्येक कार्यक्रमात सुखादुःखात आपण एकत्र येत असतो। या भावनेतून काल दादासुद्धा त्या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा द्यायला आलेले आहेत। प्रत्येक वेळेस पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो परिवार एकत्र येत असतो। परिवार एकत्र येतो असं तुम्ही म्हणताय, पण जेव्हा परिवार एकत्र येतो त्यावेळी चर्चा सुरू होती दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची। कारण मागच्या वर्षी जेव्हा दादा शुभेच्छा द्यायला आले होते तेव्हाही अशाच पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मधल्याही काळामध्ये चर्चा सुरू झालेल्या होत्या। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याकडे तुम्ही कसं बघता खासदार म्हणून? राजकारणात तर चर्चा तर होतच असतात। शेवट पक्ष एकत्र येणं, पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका मांडणं हा सर्वस्वी अधिकार आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय ताई असो, किंवा प्रांताध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे साहेब असो, किंवा जयंत पाटील साहेब असो, ह्या नेतेमंडळींना तो सर्व अधिकार आहे। शेवट कार्यकर्त्याची भूमिका पार पाडायची असते। माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस नेत्याचा आदेश, नेत्याच्या सूचना असतात, त्या पद्धतीने आपण खाली काम करायचं असतं। नेत्याच्या सूचना म्हणताय, पण दोन्ही पक्ष एकत्र आले तर निलेश लंके या व्यक्तीला आवडेल दोन्ही पक्ष एकत्र आले? शेवट माझं जेवढं वय आहे त्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव आदरणीय साहेबांचा आहे। त्यामुळे साहेब जो निर्णय घेतील तो पक्षासाठी, पार्टीसाठी हा हिताचा असेल। लंके साहेब, राज्यसभेची शरद पवार साहेबांची टर्म आता संपती एप्रिल 2026 मध्ये। चर्चा सुरू झालेली आहे की पवार साहेबांनी तसे संकेतही दिलेले होते की पुन्हा मी राज्यसभेमध्ये येणार नाही, अशा पद्धतीचे संकेत होते। आणि पक्षाचा आकडा बघता ते महाविकास आघाडीमधून एकच उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। काय संकेत दिले काय नाही यापेक्षा पवार साहेबांचं दिल्लीत राहणं हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही पाहिलं असेल, जर पवार साहेब दिल्लीत असले तरी एक महाराष्ट्रातील लोकांना एक कवच असल्यासारखं आहे। त्यामुळं आमचा सगळ्यांचा अट्टाहास आहे की साहेब तुम्ही राज्यसभेत आले पाहिजेत। आम्ही काल परवाच्या मिटिंगमध्ये सुद्धा सांगितलं, साहेब कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला राज्यसभेत आलं पाहिजे, आमच्यासाठी आलं पाहिजे, राज्यासाठी आलं पाहिजे आणि देशाच्या हितासाठी आलं पाहिजे। साहेबांनी काय तुम्हाला सांगितलं का जेव्हा तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा साहेबांची रिॲक्शन्स काय? नाही, साहेबांची रिॲक्शन काय आहे काय नाही यापेक्षा आमचा सर्व खासदारांचा अट्टाहास आहे की साहेब राज्यसभेत दिल्लीमध्ये पाहिजे, कारण हा एक महाराष्ट्रासाठी एक वेगळा दबदबा आहे। आकडा पक्षाचा नाही आहे तसा बघा। शेवट साहेब ज्या पद्धतीने आपल्या राज्याचा आपण विचार करतो त्या पद्धतीने देशाच्या काही महत्त्वाच्या निर्णयामध्ये साहेबांची भूमिका महत्त्वाची असते। त्यामुळे साहेबांचं राज्यसभेत येणं फक्त एका पक्षाला, पार्टीला साठी हितासाठी नाही, ते देशाच्या हितासाठी आहे। त्यामुळे सर्व पक्ष एकत्र येऊन साहेबांच्या पाठीशी उभे राहतील। विरोधी पक्षातील देखील नेते उभे राहतील असं तुमचं म्हणणं? आशावाद आहे, कारण शेवट तुम्हाला देश चालवायचा, राज्य चालवायचं, देश ज्यावेळेस चालवायचा असतो त्यावेळेस महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात। त्यावेळेस प्रत्येक निर्णयामध्ये साहेबांचा एखादा महत्त्वाचा वाटा असू शकतो। तुम्ही पाहिलात देशामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्यावेळेस शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळेस 72,000 कोटीची कर्जमाफी साहेबांनी केली। ज्यावेळेस देशाच्या काही युद्धाचे प्रसंग आले त्यावेळेस सुद्धा चायनासारखा करार साहेबांनी केला। महत्त्वाच्या निर्णयामध्ये साहेबांचा वाटा राहिलेला आहे। त्यामुळे साहेब येतील ही अपेक्षा आहे। मी तर आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की साहेब पुन्हा राज्यसभेत पाहिजे, कारण हे माझ्यासाठी नाही, हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे
खासदार निलेश लंके होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शरद पवार हे राज्यासाठी आणि देशासाठी पुन्हा राज्यसभेमध्ये पाहिजे, ते येतील, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची तशी अपेक्षा आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील खासदार निलेश लंके यांनी दिलेली आहे. असं म्हणत असताना त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, शरद पवार जर राज्यसभेमध्ये येत असतील तर सर्वपक्षीय नेते त्यांना सहकार्य करतील, अशा पद्धतीचं महत्त्वाचं विधान खासदार निलेश लंके यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.